नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पोलीस खात्यातील एक अत्यंत धक्कादायक आणि लाजिरवाणी घटना समोर आली. मुंबईतील विक्रोळी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकानं आपल्या मित्राच्या पत्नीवर बलात्कार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली. पाहूयात हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे. पीडित महिलेचा पती आणि आरोपी दीपक अंकुरकर यांची मैत्री 2009-10 पासून खूप घट्ट होती. दोघेही गडचिरोली पोलीस दलात शिपाई म्हणून एकत्र कार्यरत होते. 2017 साली दीपकने विभागीय परीक्षेत यश मिळवून उपनिरीक्षक पद मिळवलं. जानेवारी 2025 मध्ये दीपकनं एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करून कुटुंबियांसमेत गोव्याला सहलीला जाण्याचं नियोजन केलं, ज्यात पीडित महिला आणि तिचं कुटुंबही सहभागी झालं होतं. याच सहली दरम्यान दीपकने महिलेसोबत असभ्य वर्तन करायला सुरुवात केली. 15 फेब्रुवारी 2025 रोजी दीपक आणि त्याचे काही मित्र त्यांच्या कुटुंबासह नागपूर जवळील वाघविला रिसॉर्ट मध्ये गेले होते. त्यावेळी पीडित महिला एका खोलीत एकटी असताना आरोपी दीपक त्या खोलीत शिरला आणि त्याने महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला, असा गंभीर आरोप पीडित महिलेने केलाय. या घटनेनंतरही तो महिलेला वारंवार शरीर सुखाची मागणी करत धमकी देत होता. हा सर्व प्रकारानंतर 33 वर्षीय पीडित महिलेने हिम्मत करून घडलेली आपबीती आपल्या पतीला सांगितली आणि त्यानंतर पीडित महिला आणि तिच्या पतीने मिळून कोंडाळी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून मुंबईत विक्रोळी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक दीपक निळकंठराव अंकुरकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिकचा तपास करतायत. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.